आजची पिढी देशभक्ती रील्समध्ये शोधते, इतिहासात नाही. उद्या वंदे मातरम 150 वर प्रेझेंटेशन आहे ना? हो, आई माहित आहे. गुगल वरून काहीतरी कॉपी करतो. स्वातंत्र्याचा उत्सव बाहेर सुरू होता, पण त्याच्यापर्यंत इतिहास पोहोचला नव्हता. पण त्या रात्री त्याला भूतकाळ सापडला. हे फोटो आजोबांकडे कसे आले? त्या कागदावर फक्त एक वाक्य लिहिलं होतं. हे चेहरे कधी मरत नाहीत. चल पाहूया AI काय करू शकतं. वा, त्यानं इतिहासाला कृत्रिम बुद्धिमत्तेत जागं केलं. घाबरलास? हे खरं आहे का? इतिहास कधी मरत नाही. आम्ही देशासाठी प्राण दिले. तुम्ही देशासाठी वेळ देऊ शकता का? पहिल्यांदाच त्याला स्वातंत्र्याची किंमत समजत होती. मृत्यूची भीती नव्हती, भीती होती विस्मरणाची. आम्ही तुम्हाला विसरलो. अजून वेळ केलेली नाही. गोळ्या लागल्या, पण हातातून तिरंगा पडू दिला नाही. काही लोक इतिहास बनतात, काही लोक इतिहास वाचवतात. इतकं प्रेम देशावर कसं असू शकतं? कारण देश म्हणजे फक्त जमीन नसते, लोक असतात. वंदे मातरम. मी फाशीला जाताना हसत होतो, कारण मला स्वतंत्र भारत दिसत होता. त्यांच्या स्वप्नातून आजचा भारत उभा राहिला. लाईट गेली का? आम्हाला फक्त ऐकू नका. पण त्या अंधारात इतिहास जागा झाला. आम्हाला पुढे जगा. त्या क्षणी इतिहास पुन्हा जिवंत झाला होता. पुढचा इतिहास तुम्ही लिहिणार आहात. वंदे मातरम. जे देशासाठी मरतात ते कधी मरत नाहीत, तर ते अमर होतात.